या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांच्या भेटीसाठी आम्ही आलो। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील जे युवक आहेत त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आंदोलन, रस्ता रोको आंदोलन असतील, मोर्चे असतील, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचं काम केलं। आणि त्याच अनुषंगाने माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब जेव्हा जतच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस देखील ते मठावरती आमच्या आले, त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून आमची व्यथा त्यांना सांगितली आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी पाठपुरावा करत असताना माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची ते सातत्यपूर्वक संपर्कामध्ये होते आणि त्याच अनुषंगाने आमची व्यथा सांगत असताना पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांचा जो प्रश्न होता तो सातत्यपूर्वक मुलं काय करायचं या विषयावरती होते। आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना फोन लावला की आम्ही पुढल्या आंदोलनाच्या तयारीला लागलो आहोत, आमची पुढची दिशा काय। तर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला आम्ही सांगू। 2 दिवस सांगू म्हटल्यानंतर आम्ही 2 दिवस पुन्हा थांबलो आणि काल सकाळी आम्ही माननीय भरतशेठ गोगावले साहेबांच्याकडे पुन्हा आमची मुलं पाठवून दिली। रायगड जिल्ह्यातील जे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणामध्ये काम करणारे मुलं आहेत, साहेब आम्ही येऊ का, कसं काय, नाही म्हणजे तुम्ही काय येऊ नका। त्या ठिकाणी आमची मुलं गेली आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी माननीय भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक सकारात्मक दृष्टीतून त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आपण काय मोर्चे किंवा आंदोलन करण्याची गरज नाही, येणाऱ्या 3 किंवा 4 तारखेपासून आपल्याला आम्ही 100% मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे चांगल्या पद्धतीने सकारात्मक दृष्टीतून त्या ठिकाणी विचार करत आहेत आणि तुमचा निर्णय 100% मुदतवाढ या ठिकाणी होणार आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर उतरायची गरज नाही, आंदोलन करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं त्यांनी अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही त्याचं स्वागतच करतोय, आनंद उत्सव साजरा करतोय। पण जर समजा सरकारने आमचा विचार करून 4 तारखेपासून आमचा जर विचार नाही केला किंवा जर सांगितलं नसताना आम्ही गप बसलो असं जर सरकारला वाटत असेल तर त्याही पद्धतीनं आम्ही एक पर्याय मार्ग या ठिकाणी काढलेला आहे। तो म्हणजे 4 तारखेपासून आम्ही सरकारची वाट बघणार। 4 तारखेपर्यंत सरकारने निर्णय देतो म्हणून सांगितलेलं त्या पद्धतीचं आमच्याकडं मोबाईलमध्ये त्यांनी त्याची बाईट पण देखील आम्हाला त्यांनी पाठवलेली आहे। त्या बाईटच्या अनुषंगाने समाधानकारक बाईट त्यांची आहे, त्यामुळे त्यांचं स्वागतच करतोय। खूप चांगल्या पद्धतीचं मुलांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही नुसता फोनवरती बोलल्यानंतर ह्या गोष्टी न संपता त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बाईट पाठवून देऊन समाधानकारक उत्तर दिले। जर समजा आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही देहू या ठिकाणी जगद्गुरू तुकारामांची बीज येणाऱ्या 16 तारखेला आहे, आमच्या मठावरती देखील असते। जगद्गुरू तुकारामांच्या बीजच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम देहूमध्ये होत असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या 4 तारखेला देहूमध्येच जगद्गुरू तुकारामांचे गाथा मंदिर जे आहे त्या गाथा मंदिरापाशी आम्ही सर्वजण एकत्र जमणार आहोत। त्या ठिकाणी गाथा मंदिराचं दर्शन घेऊन जगद्गुरू तुकाराम भक्ती आणि शक्तीचे एक प्रतीक त्या ठिकाणी आहे जे महाराष्ट्राने आजमावलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची जिहार जर निघाला तर त्याच ठिकाणी आम्ही त्या तिघांचे दत्तमूर्ती या रूपाने बघून त्या ठिकाणी त्यांचं दूध अभिषेक करून आनंद उत्सव साजरा करू आणि जर जिहार नाही निघाला तर तेवढ्याच संख्येने मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मुंबईच्या दिशेनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही जाण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सरकार ह्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून आमचा विचार करेल आणि ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि जर वेळ आली तर त्या ठिकाणी जर जिहार मिळाला तर आनंद उत्सव साजरा होईल आणि जिहार नाही मिळाला तर मुंबईच्या दिशेनं मी लाखोच्या संख्येनं मुलं मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत। सायंकाळी 5 वाजता दिनांक 4/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मी मुंबईच्या दिशेने निघणार आहोत।